विनोदजी खेत्री साहेबांचा आपण इथे सन्मान करावा। मुकुंदजी पाटील आपण पाहतोय प्रसन्न विनायक देवस्थानचे सर्व एक अवलिया कलाकार म्हणून ज्यांची ओळख आहे। चला चेंडूची पूर्तता करा। विनोदजी खेत्री साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करतोय। त्यानंतर सन्मान करू आपण लायन्स ग्रुप सदस्य सागरबाई यांचा आपण यानंतर सन्मान करूया। विनोदजी खेत्री साहेबांचा सन्मान, त्यानंतर सागरजी लायन्स ग्रुप सदस्य आहेत सागरबाईंचा आपण सन्मान करू। मी विनंती करेन चला चेंडूची पूर्तता करा लवकरात लवकर। मी विनंती करेन आमच्या किरण पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा। सागरबाई लायन्स ग्रुपचे सदस्य, त्यानंतर खरं तर आपण पाहतोय सागरबाईंचा आपण इथे येतो ती सन्मान करतोय किरणबाई पाटील यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर सन्मान केला जाईल ओमकारजी साहेबांचा बेलवली। ओमकारजी साहेबांना आम्ही विनंती करू आपला सुद्धा सन्मान करा स्वीकारावा। किरण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करू। किरण पाटील यांच्या शुभ हस्ते खरं तर ओमकारजी साहेबांचा आपण सन्मान करतोय बेलवली। आणि त्यानंतर सन्मान केला जाईल आदित्य गोंदले साहेबांचा, खरं तर कांबोटे खरं तर या गावाचे जावई आहेत, त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करू। मनोहर पाटील साहेबांना आम्ही विनंती करू आपल्या शुभ हस्ते आदित्यजी गोंदले साहेबांचा आपण इथे सन्मान करावा। आदित्यजी गोंदली साहेब कांबोटे खरं तर या गावाचे जावई आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करतोय। त्यानंतर सन्मान केला जाईल दिनेशजी गवते साहेब नंदिता बियर शॉपचे सर्व। मी नाना पाटील साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं। नंदिता बियर शॉपचे सर्व दिनेशजी गवते साहेब यांचा आपण तिथे सन्मान करावा। मायाची शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया। आणि येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय यथोचित स्वागत, सुस्वागतम, स्वागतम स्वागतम। धन्यवाद। हल हल धन्यवाद विष्णू गडकरी सर। महाराष्ट्राची संस्कृती सांगून जाते अतिथी देवो भव, आणि आलेल्या सर्व अतिथीगणांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केले गेले। बाळूशेठ यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। दानशूर दासा असावा कसा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच बाळूशेठ, आणि तुमच्या मार्गदर्शनातून ही बाईक प्रदान केली आहे, खूप खूप धन्यवाद। तर आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय। एका बाजूला आपण पाहतो चिंचवण संघ, तर दुसऱ्या बाजूला खानाव संघ जो फलंदाजी करतोय। एक गडी बाद झाला, योगेश पाटील अगदी स्वस्त्यामध्ये बाद झालाय, आणि त्यानंतर संजय नौका फलंदाज। इथे मात्र काय घडतंय पाहायचंय। थँक्यू। खरं तर आपण पाहतोय लायन्स ग्रुप अध्यक्ष अर्थात बाळशेठ फडके सन्माननीय आपण पावले सर्व दानशूर दाते या स्पर्धेतून खरं तर त्यांचा अमूल्य वेळ दिला। आणि लक्षाबल्ली ग्रुपचे अध्यक्ष आणि लक्षाबल्ली बावऱ्या बैलाचे मालक संदीप शेठ गाताडे यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं वैयक्तिक कॅश प्राइज। धन्यवाद। आणि या सर्व ग्रुपचं आपण खरं तर त्या ठिकाणी आभार व्यक्त करूया। लायन्स ग्रुपच्या सर्व सदस्यांचं पण आभार व्यक्त करूया ज्यांना आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला। त्यांचं सर्वांचं आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ आंबिवली यांच्या वतीनं एकदा जोरदार टाळ्यानं आपण स्वागत करूया, कारण त्यांचा अमूल्य वेळ लाभला या स्पर्धेला
आणि त्यांची रॉयल एंट्री खरं तर शेवटच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळाली. सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद, वेलकम, थँक्यू. धन्यवाद विष्णू गडकरी सर आणि बडशेट आपलं देखील आभार. आपण इथं उपस्थित झालात, या अगदी आपल्या वेळात वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, भेट दिली, तुमचं सहर्ष स्वागत. निश्चितच अगदी व्यस्त जीवन आणि त्या जीवनातून देखील वेळ काढणं अतिशय कठीण काम आहे. त्या कठीण कामाला सामोरं जात असताना बाळूशेठला आपण पाहिलं. निश्चितच दुसरा सामना, प्रतीकच्या खात्यामध्ये एक धाव आणि संजयच्या खात्यामध्ये 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. आणि धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद, 5 धावा, एक सफलता मिळाली प्रथम भोपीला आणि ते चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत प्रथम भोपीची. 4 षटकांचा सामना आहे. या 4 षटकामध्ये किती धावांची मजल मारणार खणाव संघ आणि किती धावांपर्यंत रोखणार हे नक्कीच पाहावं लागेल. तर निश्चितच प्रत्येक संघाला आम्ही विनंती करू की आपण वेळ वाया न दवडता सामन्याला लगेचच सुरुवात करायची आणि प्रत्येक संघानं या आयोजकांना सहकार्य करायचंय. रॉयल एंट्री आपण पाहिली बाळूशेठ यांची. पंचांना विनंती करूया सामन्याला सुरुवात करा. रात्रीचे 1:20 झालेत. रात्र वैरेची आहे, अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला स्पीडअप करायचंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रथम भोपी, ज्याने 1 विकेट सफलता प्राप्त केली योगेश पाटीलच्या माध्यमातून. संजय स्ट्राईक एंडला. हो, इथे मात्र पूल फटका खेळण्याचा सज्ज फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र षटमिडांच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु शेवटचा चेंडू आला निर्धाव आणि अशा रीतीनं 1 गडी बाद, 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली ती निश्चितच प्रथम भोपीची आणि अशा रीतीनं 4 षटकांचा सामना आहे. या 4 षटकामध्ये किती धावा मोजल्या जातील चिंचवण संघाकडनं हे देखील पाहावं लागेल. डीजे तर निश्चितच धारणी संघ आपण सज्ज व्हायचंय पुढच्या मॅच साठी आणि या सामन्यातून जिंकणारा संघ जो असेल तो धारणी संघाशी 2 हात करेल. चला स्पीडअप करा. चिंचवण संघ आपल्याला विनंती करतोय की आपण स्पीडअप करा, ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. खानाव संघ फलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं फक्त आणि फक्त 5 धावा पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करणारा गोलंदाज आपण पाहिला तो प्रथम भोपी. हो, इथे मात्र फटका सजवला, फाईनल क्षेत्र निवडला, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, दणदण करत चौकार चौकार चौकार. अप्रतिम संगीत डीजे ऑपरेटर आपण पाहतोय अश्विन भोपी, अनिकेत म्हात्रे यांच्या माध्यमातून डीजेच्या तालावर थिरकणारी बोट आपण पाहतोय. रोशन घरात मागच्या सामन्याचा हिरो आणि रोशन मात्र हा षटक हाताळत असताना एक चौकाराचा मार खाल्लाय. धावसंख्या एकूण 10.
सामन्यासाठी पंच आपण पाहतोय विनोद पाठे आणि त्याचबरोबर द्वारकानाथ चोरगे सर. स्ट्राईक इनला संजयला आपण पाहतोय. संजय आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय, धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय रोहन घरत. पुढचा चेंडू रोहन घरतचा. हो, आता मात्र फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेच करतायत, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि अशा रीतीनं 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 12 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा आल्या होत्या. कंजूशीभरी गोलंदाजी पाहायला मिळाली होती प्रथमची. आणि रोशननं मात्र आतापर्यंत 7 धावा खर्च केले. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 4 षटकांचा सामना आहे. हो, इथे मात्र चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्र चिमडलाय. चेंडूला दिशा दिली मिड विकेट क्षेत्राकडे आणि वन बाउन्स सीमारेषे बाहेर दणदण करत चौकार पाहायला मिळतोय. आपण पाहतोय परतीच्या प्रवासाला. तर या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या षटकामध्ये एकूण धावांचा विचार केला तर 11 धावा आतापर्यंत बहाल केलेत गोलंदाज रोशन घरतनं. शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवर काय घडतंय, काय दडले पाहायचंय. धाव संख्या एकूण 16 धावा पाहायला मिळत आहेत धावपलकावर. सोळा धावा धावपलकावर पाहायला मिळतात. एक गडी बाद झालाय. योगेश पाटील स्वस्त्यामध्ये बाद झाला, त्यामुळे मात्र धावांवर थोडस अंकुश आला. इथे मात्र प्रतीक पाटील आणि संजय पाटील ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे. संजयचा विचार केला तर आतापर्यंत 7 चेंडू फेस करत असताना 2 चौकार लगावले. 10 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय संजय फलंदाजानं. प्रत्येक खेळतो वैयक्तिक 3 चेंडूचा फेस करत असताना 6 धावांवर. या षटकातील शेवटचा चेंडू रोशन घरत गोलंदाजी मार्कवर. चला सामन्याला सुरुवात करा पंच. शेवटचा चेंडू. हो, इथे मात्र चेंडूला दिशा दिली. लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक धाव निश्चित मिळेल. एकेरी धावेनं समाधानित व्हावं लागेल. स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवून घेतली संजयनं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये एकूण धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा तब्बल धावपलकावर पाहायला मिळतात. म्हणजे 8.50च्या सरासरीनं धावसंख्या आतापर्यंत लगावली आहे ती स्कोरबोर्डवर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे ऑपरेटर आदित्य मुंडे आलाय, नवीन गोलंदाज. चला स्पीडअप करा, लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. चिंचवड संघ
आपण क्षेत्ररक्षण सजवा लागेल प्लीज. पंच टाइम अलर्ट करा आता, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. असा वेळ वाया दौडत राहिले तर सकाळचे 7 देखील वाजतील. चला स्पीडअप करा. आदित्य आलाय गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू हवेत आहे. काय घडतंय पाहायचं. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सुंदर झेल टिपलाय. संजयला मात्र माघारी परतावं लागलाय. दुसरा लागला धक्का तो निश्चितच खानाव संघाला संजयच्या रूपानं. डीजे धावत जायचं मैदानामध्ये. फलंदाजाला विनंती करतोय आपण धावत जायचं मैदानामध्ये. नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये दाखल झाला. इनेट नंबर 4. 2 गडी बाद झालेत खानाव संघाचे आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पहिला चेंडू आदित्य मुंडेचा आपण पाहिला. अगदी तुटून पडला होता संजय ते गोलंदाजावर, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते रोशनच्या माध्यमातून. सचिन मिनिट नंबर 4. हो, इथे फटका सजवलाय सचिन, परंतु काय घडतंय. चेंडू शेवटच्या क्षणाला सीमारेषा गाठतोय आणि अशा रीतीनं 4 धावा मिळतात सचिनला. आल्या आल्या मात्र मोठा प्रहार केलाय. 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी. 4 धावांचं खातं उघडलंय सचिननं आणि 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकेल. 21 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. मेडिसिन पाठवायचंय मैदानामध्ये. बँडेज वगैरे पाणी घेऊन जा. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा धावपलकावर.
तर सातत्यानं 5 रात्री चेंडूची पूर्तता करताना सार्थकला आम्ही पाहिलं. त्यानंतर मेडिसिन देखील आज पोहोचवलं त्यांनी. जोडीदार MD भाई. तर एकूण धावसंख्या 34. चौथं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. राहुल करत. निर्धाव चेंडू. हॅलो. तर 39 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ, शेवटचं षटक आणि या त्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. पहिले 2 चेंडू पाहिले पण चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. फलंदाज प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. राहुल. हो, एज लागली बॅटचा फ्लो आणि इथे मात्र काय घडलं तर चौकार मिळालाय. विकेट किपरला चकवलं, त्यानंतर थर्डमॅन क्षेत्ररक्षकांना देखील चकवलं आणि चेंडू निघून गेला गोळीच्या वेगानं थर्डमॅन क्षेत्राकडे 4 धावांसाठी. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या एकूण 43 धावा धावपलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवर काय घडतंय, काय दडलंय, कुठल्या प्रकारचे नंबर या 2 चेंडूवर येतील हे पाहावं लागेल. राहुल गोलंदाजी मार्कवर. हो, इथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या दस्तावेजमध्ये पोहोचलाय. विकेट किपरनं कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये आणि तिसरा हादरा मिळेल तो खानाव संघाला. 3 गडी बाद. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 43. शेवटचा चेंडू या षटकातील. कधी तुझी वेळ तर कधी माझी वेळ हे सांगत असताना हा क्षण आपण पाहिला. या अगोदर आपण चौकार पाहिले होते, त्यानंतर विकेट मिळाली आणि 7 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं ते प्रतीक पाटीलनं. त्याच्यामध्ये 3 चौकार 1 षटकार पाहिले. अप्रतिम खेळी पाहायला मिळाली प्रतीकच्या माध्यमातून आणि त्या खेळीच्या जोरावर मात्र आतापर्यंत 43 धावा कुठल्या गेल्यात. शेवटचा चेंडू. इथे मात्र नो चेंडू घोषित झालाय. शेवटच्या चेंडूवर 2 धावा देखील आल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण होईल का? नक्कीच झाली आहे. 3+1 ओव्हर स्टेपिंगचा नो घोषित झालाय. राहुलनं मात्र टॉपिकीच्या बाहेरून
स्टेप आउट चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच पंचांच्या निर्णयाची अपेक्षा करतोय आम्ही. तर पंचांचा जो का निर्णय येईल त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. जो निर्णय असेल 2 धावा जी आणि प्लस नो ची 1 धाव म्हणजे 3 धावा. रनरअप करताना 3 धावा मिळणार नाहीयेत कारण एका बाजूने स्ट्राईक सोडली नव्हती, त्यामुळे मात्र तिसरी धाव मिळणार नाहीये. 2+1 अशा 3 धावा मिळतील. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल राहुलला. हो, इथे मात्र नो फ्रीडची संधी होती, परंतु काय घडलं तर झेल पकडला होता, परंतु क्षेत्ररक्षक बघा किती चतुर आणि चालाक्ष होता. त्यानं लगेच चेंडू थ्रो केला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. धावसंख्या एकूण 47 आणि 48 धावांचं पाठलाग करावा लागेल निश्चितच चिंचवड संघाला. उमेश होता त्याच्या खात्यामध्ये 5 धावा आणि निश्चितच 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावसंख्या 47 आणि 48 धावांचं लक्ष असेल चिंचवड संघाला. चला चिंचवड संघ आपण लगेच ताबडतोब सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे आणि खानाव संघाला विनंती करतोय आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचंय. शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये मेगा फायनलच्या रात्रीमध्ये आपण आजच्या दिवसातील गट आपण पाहिला तर तर नक्कीच 48 धावांचं लक्ष आहे म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं लक्ष असेल. या 48 धावांचा पाठलाग करत असताना चिंचवड संघ कशा पद्धतीने फलंदाजी करेल आणि या धावा रोखण्यासाठी कशा पद्धतीनं कसोशीने गोलंदाजी करेल खानाव संघ हे नक्कीच पाहावं लागेल. परंतु या पाहण्यासाठी याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा आमचे परम मित्र निश्चितच मोरबे गाव से बिलोंग करते हैं हमसे ये दोस्त लवेश दिगे, इनकी फिर से जुबानी सुनेंगे. थँक्यू भाऊ म्हात्रे सर. आपण इथे पाहत आहोत विनर विनर इथे सामना खेळवला जातोय. आई गावदेवी आई जगदंबा 11 कानाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना महालक्ष्मी 11 चिंचवण या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. टॉस जिंकला होता खरं तर महालक्ष्मी 11 चिंचवण संघाने. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि फिल्डिंग करत असताना बॅटिंग साठी आमंत्रित केलं ते म्हणजे खानाव टीमला. खानाव टीमने 4 षटकामध्ये 47 धावा केल्याने 48 धावांचं लक्ष उभं केलंय. चला स्पीडअप करा.
अतिरिक्त वेळ खर्च होतोय पहा या मॅच मध्ये. अजून आजच्या दिवसामधील खरं तर आजच्या लॉट मधील एक मॅच खेळवली जाईल. तो संघ सुपर 6 मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. सुपर 12 मध्ये आजच्या दिवसामध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला मिळाला तो म्हणजे CHB धारणी. हा संघ आपल्याला सुपर 12 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आजच्या दिवसामध्ये मिळाला आहे. तर धारणी टीमला मी विनंती करू की आपण देखील सज्ज राहायचंय. आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेच तुमच्या समोर 2 हात करेल, फाईट बॅक करेल. चला स्पीडअप करा, विनंती करू आम्ही. इथून 48 धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील का चिंचवड संघ त्या धाब्यांपर्यंत सहजरित्या पोहोचेल हे आपण पाहणं तेवढंच महत्वपूर्ण राहील. 24 चेंडू 48 धाब्यांची गरज. आदरणीय राजेजी घरत आणि हरीफ शहा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी खेळाडूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. राऊंड द विकेट पहिला चेंडू लावडा फील केली. पंकज बोट कशाकडे मंगेश कर्णोक मिळवतोय हा विकेट. पहिला करारा झटका. फलंदाज सूरज बॅक टू द डगआउट. निर्णय दिलाय तो अंतिम असेल याच्याकडे लक्ष असू द्या. पहिला कराराचा झटका लेग बिफोर खर तर बाद झाला. फलंदाज फुल टॉस होता. कमजोर गेंद थी. बड़ा शॉट खेलने का प्रयास और सीधा स्टंप के सामने मिले गेंद. बल्लेबाज सूरज इथून परततोय तंबूच्या आसऱ्याला. 48 धावांचं आव्हान आहे. 48 धावांचं आव्हान म्हटलं की तुम्हाला 12ची सरासरी तुम्हाला इथून गाठायची आहे. सामना जिंकायचा असेल तर टीम महालक्ष्मी चिंचवड संघाला. इथून जो संघ जिंकेल तो नक्कीच सुपर 12 मध्ये दाखल होईल. जो की धारणी टीम खरं तर सुपर 12 मध्ये दाखल झालाय. तिथे मात्र धारणी टीम सोबत जो संघ इथे जो जिंकेल तो नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. मंगेश कर्णुक पहिला षटक इथून घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय. मागील मॅच मध्ये खरं तर मंगेश कर्णुकला मॅन ऑफ द मॅच दिली होती कारण कमालीचं खरं तर षटक हाताळले. 2 षटकामध्ये 7 धावा देत 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि इथून पहिल्या चेंडूवर विकेट त्याने मिळवलाय. इथे देखील कॉट बिहाइंड द विकेट. क्या बात आहे. मंगेश कर्णुक आज मात्र कमालीची गोलंदाजी करत असताना लगातारचा पाठोपाठचा दुसरा विकेटचं पतन. महालक्ष्मी चिंचवड संघाला दुसरा धक्का. अक्षय बॅक टू द डगआउट. या मॅच मध्ये खरं तर कमालीच्या गोलंदाजी राहिले. मागील मॅच मध्ये 4 विकेट्स आणि इथून पहिल्याच 2 चेंडू मध्ये 2 विकेट खरं तर मिळवले ते म्हणजे मंगेश कर्णुकने. आज मात्र पूर्णपणे इम्प्रेस केलंय खरं तर प्रेक्षकांना आणि देखील खानाव टीमचे देखील पाठीराखे खूप खुश शुभेच्छा खूप खरं तर खुश असतील कारण मंगेश कर्णुक आज चांगली गोलंदाजी करतोय आणि आता मात्र 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये जोडलेले आहेत. एकही धाव अजून दिली नाही. अकाउंट अजून देखील चिंचवड टीमने ओपन केलं नाही. राऊंड द विकेट मिडल हेलिकॉप्टर लगावण्याचा प्रयत्न. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंग ऑन पर्यंत पोहोचलाय तो म्हणजे योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अकाउंट ओपन केलं जात आहे टीम चिंचवड संघाचं. बॅट्समन आपण पाहू शकाल राहुल अकाउंट ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
राहुल आणि आता स्ट्राईकला रोशन आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सलामीला आलेला बॅट्समन रोशनवर पूर्णपणे जबाबदारी असेल पहा. सखे भाऊ आहेत जसं की इरफान पठाण युसुफ पठाण आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. मिचेल मार्श शॉन मार्श ऑस्ट्रेलियाचे करतात धुवदार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तसेच रोशन आणि राहुल आपल्याला पाहायला मिळतात. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खेळ सादर करतील इथून मात्र विस्फोटक फलंदाजी करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि तिथून मात्र विस्फोटक फलंदाजी करतील का नक्कीच पाठीराखे म्हणतात की जोपर्यंत रोशन खेळपट्टीवर आहे रोशन भाऊ रोशन जे खरं तर मोठे बंधू खरं तर आदरणीय राजेश दादा खरं तर उपस्थित आहेत आणि ते मॅचचा आनंद घेत आहेत. इथे मोठा फटका स्लॉट मध्ये चिन्हता वाईडिश लॉंग ऑन ला खरं तर खेळाडू आहे तिथे प्रतीक पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण कमालीचं एफर्ट इथं पाहायला मिळतंय आणि एक धाव जरूर मिळेल एका धावेच्या मदतीनं. टोटल धाव संख्या पुढे जाईल 3 धावा धाव फलकावरती. मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे वंचित ठेवलं जातं इथून. मंगेश कर्णोकचं षटक अतिशय दमदार राहिले. इथे राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना इथे देखील फिल्डिंग कमालीची राहिली. क्या बात आहे. दमदार क्षेत्ररक्षण मला वाटतं उमेश कर्णोक तिथं आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा वाचवल्या जात आहेत आणि इथून मात्र पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 48 धावांचा पाठलाग करत असताना महालक्ष्मी चिंचवण संघ एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 2 गडींच्या मोबदल्यामध्ये धावा लागले त्या 4. चला स्पीडअप करायचं आहे टीम खानाव आम्ही विनंती करू कारण अजून बरेचसे सामने आपल्याला बॅलन्स आहेत. आज असं वाटतंय जवळपास 6 वाजतील की काय मॅच संपायला. मेगा फायनलचा डे आहे आणि आपण इथे एन्जॉय करतोय. गावदेवी क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ आई गावदेवी चषक आंबिवली 2025 हा तर्रार हा एन्जॉय करायला मिळतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. कोण बनणार चॅम्पियन हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. कोण बनणार या स्पर्धेचा मालिकावीर हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. आम्ही धारणे टीमला विनंती करू की धारणे टीम आपण सज्ज राहायचे पहा. यानंतर लगेचच सामना केला जो संघ जिंकेल तो संघ तुम्हाला लगेच फाईट बॅक करेल. इथून मात्र षटकाची समाप्ती झाली. एक षटक चक्रीस टोटल धाव संख्येचा विचार केला तर धावा लागले ते म्हणजे 4 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश पाटील आलाय. समीकरण 18 चेंडू 44 धावेची गरज. अजून इथून मॅच बनू शकते. एखाद्या पार्टनरशिप बिल्ड करणं तितकंच महत्वाचं आहे. मोस्ट टायमिंग स्ट्रोक इथं पाहायला मिळाला आणि इथे मात्र रोशन करत बॅक टू द डगआउट. 3रा करारा झटका टीम महालक्ष्मी चिंचवण संघाला. बडी मछली जाल में फसती हुई मोठा विकेट. गडी क्रमांक 3रा तंबूच्या आसऱ्याला परततोय. चांगली गोलंदाजी राहिले. योगेश पाटील देखील मंगेश कर्णुक ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्याच्याच पावलावर पाऊल टाकून चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो योगेश माफ करा. तर आपण इथे पाहतो खरं तर बॅटिंग करायला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. प्रथम भोपी आलाय. इथून मात्र मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना खरं तर इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल कारण गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. इथे पहा मोठा फटका लगवायचा आहे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. चेंडूचं मेरिट नुसार कुठेतरी फलंदाजी होत नाही आणि ती मात्र इथून फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे महालक्ष्मी चिंचवण टीमला. अजून मॅच बनू शकते. धाव फलकाचा विचार केला तर धाव संख्या 4 म्हणजे अजून 44 धावेची गरज आहे. उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील या षटकातले. येथे ब्लॉक पद्धत चेंडू बॅक टू द बॉल अडवल्याची संधी. योगेश पाटील तिथे चेंडूची अडवणी करतील फेकतील तोपर्यंत 2 धावा जरूर येतील. इथून पार्टनरशिप बिल्ड जर केली एखाद्या खेळाडूने चांगला आक्रमण विस्फोटक फलंदाजी केली तर इथून देखील मॅचला युटर्न करू शकते महालक्ष्मी चिंचवण टीम. आणि इथून मात्र कोणता फलंदाज खरं तर मोठे फटके मारेल हे देखील पाहणं महत्वपूर्ण कारण दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक अजूनही पाहायला मिळतात. इथे मोठा फटका लगवायचा आहे आणि चेंडू पहा हाय फॅडला खरं तर चेंडू बदलला होता आणि त्यामुळे पंचांचा इशारा तो हा चेंडू लेग बिफोर म्हणजेच एक धाव जरूर मिळेल लेग बाईच्या स्वरूपामध्ये. एका धाबेच्या मदतीने धाव संख्या 7. इथून एकही मोठा फटका अजूनही आला नाही त्यामुळे इथून मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल
आणि इथून जर डॉट आणि विकेट झाल्या तर मॅच एकतर्फी बनायला टाइम लागणार नाही. त्यामुळे इथून मॅच आणि वाचवायचे असेल महालक्ष्मी चिंचवड संघाला, आपलं अस्तित्व टिकवायचं असेल या स्पर्धेमध्ये, तर इथून मात्र दमदार बॅटिंग करावी लागेल. इथे पहा प्रॉपर टायमिंग जुळलाय का हे पाहणं गरजेचं. उंची जास्त, लांबी कमी. योगेश पाटीलला हा दुसरा विकेट मिळतोय. बॅट्समन राहुलला जावं लागेल तंबूच्या अस्त्राला. ओव्हरपिच चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेट डिझर मध्ये कोणतीही केली नाही चूक आणि तिथे मात्र विकेट गमावं लागला ते म्हणजे चिंचवड संघाला. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय ते म्हणजे महालक्ष्मी चिंचवड टीमला. इथून 4 विकेट्स गमावलेत आणि धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे फक्त आणि फक्त 7. चला चिंचवड टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅन पाठवायचा आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य मुंडे मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. आता इथून आदित्यला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की संघ अडचणीमध्ये असताना इथून कोणता खेळाडू खरं तर संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण इथून गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. पहिलं षटक मंगेश कर्णिकने हाताळलं, फक्त 4 धावा देत 2 विकेट्स आणि योगेश पाटील दुसरं षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट इथे देखील ब्लॉक होल चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये सचिन मुंडे संघाचा कर्णधार तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे देखील डॉट चेंडू सांगतात चांगलं षटक राहिले, कमालीचं षटक. इथून 2 षटकाच्या करीस टोटल धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 48 धावांचा पाठलाग करत असताना महालक्ष्मी चिंचवड संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 41 धाब्यांची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती करतो तुम्हाला की खानाव टीम मीटिंग घ्यायची नाहीये कारण आजच्या सी लॉट मधील एक सामना अजून बॅलन्स आहे आणि अजून टोटल सामन्याचा विचार केला तर 6 सामने टोटल बॅलन्स आहेत. म्हणजे असं वाटतं की आज 6 वाजतील की काय, तर सकाळ होईल. मला वाटतं आज मेगा फायनल डे आहे त्यामुळे इथून मात्र अतिरिक्त वेळ खर्च करू नका, आम्ही तुम्हाला विनंती करू. तर येणारे 12 चेंडू 41 धाब्याची गरज आहे. इथून प्रहार आणि प्रहारच करावं लागेल मॅच मध्ये. खरं तर इथून वाचायचं असेल टीम महालक्ष्मी चिंचवड संघाला तर इथून मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. तर व्यक्तिक पहिलं सांगी कोट्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विजय तांत्रे, एक तेज तरार गोलंदाज. खानाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा विजय तांत्रेवर हल्ला बोल केला जातोय. चेंडू जाईल सरळ काउक कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध चेंडू सीमा पार येतोय शानदार षटकार. चला व्यासपीठाच्या अगदी समोर जी 4 व्हीलर आहे ती लाईट्स बघा त्या 4 व्हीलरची ऑन आहे ती बंद करायची. रिफ्लेक्शन तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना त्यांचं जाणवतंय त्यामुळे आम्ही विनंती करू की सीमारेषच्या बाहेर जी कार उभी आहे त्या कारची हेडलाईट आपण बंद करायची. तिचं रिफ्लेक्शन पहा त्या लाईटीचं मैदानाच्या आतमध्ये पडतंय त्यामुळे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करू की ती लाईट हेडलाईट बंद करायची. तर षटकार ठोकलाय थोडीशी इथे आपण पाहतो आशा अपेक्षा पल्लवित झालेल्या आहेत. प्रथमच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 5 सीमारेषा बाहेर जी कार आहे ती त्यांना आम्ही विनंती करू पहा अपर डिपर नका बंद करायची पहा हेडलाईट कारण रिफ्लेक्शन ते मैदानाच्या आतमध्ये जाणवते. विनंती करू आम्ही. विजय तात्रेवर हल्ला बोल केला होता, षटकार ठोकला होता, त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक केलंय ते म्हणजे विजय तात्रेने. कॉट बिहाइंड द विकेट प्रथमला तर जावं लागेल मैदानाच्या बाहेर. यस थँक्यू व्हेरी मच. गाडीची हेडलाईट पहा बंद केली, धन्यवाद. तर इथे मात्र अर्धी सेना तंबूच्या असलेल्या परतले ती म्हणजे महालक्ष्मी चिंचवड टीमची. टोटल धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिर 13 धावा. षटकार ठोकला होता खरं तर प्रथमने असं वाटलं होतं थोड्याशा आशा पल्लवित होत आहेत की काय, परंतु तिथे मात्र लगेच विकेट मिळवलं तर विजय तात्रेने. इथून विजय तात्रे चांगली गोलंदाजी करतोय पहा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा देत 2 विकेट्स मंगेश कर्णूच्या खात्यामध्ये. योगेश पाटील दुसरं षटक घेऊन आला आणि योगेश पाटीलने देखील 3 धावा देत 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. आता विजय तात्रे गोलंदाजी मार्कवर विजय तात्रेने देखील 1 विकेट मिळवलाय. अर्धी सेना तंबूच्या असलेला आता
प्रथमेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रतिकेश माफ करा. इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. योगेश पाटील पाची त्याची चपलाई करतात त्याकडे आहे. फेकी चांगली पाहायला मिळाली. चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा उचल घेणार होता. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, तिसरीच्या प्रयत्नामध्ये इथे विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज इथून तंबूच्या आसऱ्याला. निराशजनक खरतर बॅटिंग कॉलिंग खराब. त्याचा फायदा गोलंदाजी करत असताना आई जगदंब आणि आई गावदेवी 11 खानाव संघाला. आदित्य बांझराय. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. महालक्ष्मी चिंचवण संघ रेडी ठेवायचे बॅट्समन, कारण इथून आपल्याला अतिरिक्त उशीर खर्च करावा लागणार याच्याकडे लक्ष असू द्या, कारण मेगा फायनलचा डे आपण इथे पाहतोय. त्यामुळे इथून मात्र जलद गतीने सामना चालू करायचा आहे. टोटल धाव फलकावर धावा 15 धावा 6 गणेच्या मोबदल्यात जणू काही मॅच पूर्णपणे चिंचवण टीमने सोडून दिले की काय असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये. एकाही खरंतर खेळाडूला खरंतर छोटीशी पण इनिंग मॅरेथॉन इनिंग खरंतर साकारता आली नाही, कारण इथून गरज होती. संघ अडचणीत होता. अडचणीमधून संघाला बाहेर काढायचं होतं, परंतु प्रत्येक बॅट्समनने मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावली. विजय तात्रे ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना इथे देखील पहा चांगला चेंडू होता आणि चेंडू खरंतर स्टिकच्या वेध घेतोय, म्हणजे क्लीन बोल्ड दांडी गुल केली जाते. क्या बात आहे. क्लीन बोल्ड इथे केलं ते रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी विजय तात्रेची माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गडी क्रमांक 7 इथून तंबूच्या आसऱ्याला. विजय तात्रेने देखील 2 विकेट्स घेतलेले आहेत. पहा टोटल 7 विकेट, म्हणजे अजूनही ऑल आउट जर चिंचवण टीमला करायचं असेल तर 7 विकेट्स अजून 3 विकेट्स अजून इथून घ्यावे लागतील. इथून मोठा फटका, विकेटचं पतन होईल का? यस, सोपा झेल होता आणि तिथे सोपा झेल सोडलाय. पहा संजू होता तिथे आणि पुन्हा एकदा टिपायचं होतं, परंतु तिथे मात्र मिस केले. पहा तिथे 2 जीवनदान मिळाले. खरं तर बॅट्समन कोण होता पहा तिथे? अंकित आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत पाटील. पहा टेक्निकल ऑपरेटर साहेबप्रीत लाईव्हचे अनिकेत पाटील देखील आमच्या समवेत जोडलेले आहेत. त्यांचं देखील आपण सरसे स्वागत करूया. इथे मात्र एकतर्फी मुकाबला पाहायला मिळतोय, जणू काय असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये. इथून देखील पहा इशारा येतोय. हा वाईड चेंडू खरं तर शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चांगलं बॅकअप राहिलं, त्यामुळे जास्त धावा इथे मिळणार नाहीत. म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ती 1 धाव फक्त जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा धाव फलकावरती लागले ते म्हणजे 16 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. चला धारणी टीम आम्ही विनंती करू आपला संघ नाही पाठवा. येस आहेत अवेलेबल, धन्यवाद. इथून जो संघ जिंकेल तो तुम्हाला लगेच फाईट बॅक करेल. इथे मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे तिथे राकेश आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल षटकाची इथून समाप्ती होईल. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलाय का? यस, चेक केला जाईल. पाहिजे आपण साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून इथे चेक केला जाईल. हाईट फॅक्टर इथे चेक केला जातोय गोलंदाजाचा, की चेंडू कमरेच्या अगदी वरती होता की फेर होता हे इथे चेक केलं जाईल. चला तोपर्यंत खानाव टीम आपण फिल्डिंगची सजावट लगेच करून घ्यायची, कारण वेळ अतिरिक्त खर्चू नका. फायनलचा डे आहे, त्यामुळे अतिरिक्त वेळ आपल्याला इथं खर्च करता येणार नाही. हाईट फॅक्टर इथं चेक केला जातोय साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून. इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. चला येणारे 6 चेंडू 31 धाब्याची गरज. 5 माहिती हिट इथून लगवावे लागतील सामना जिंकायचा असेल तर महालक्ष्मी 11 चिंचवली संघाला. सहा चेंडू 31 धाब्याची गरज. ऋतिक तवले गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय.
इथून 5 मोठे फटके आले तर जरूर मॅच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल टीम महालक्ष्मी चिंचवड टीम. एखादा डॉट चेंडू पूर्णपणे मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करणे ते म्हणजे आई जगदंबा 11 खानाव संघ. मॅच मध्ये पकड तर जरूर निर्माण केले. इथून एखादा मोठा फटका आला. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि इथून मात्र 5 चेंडू मध्ये 30 धाब्याची गरज. 5 चेंडू 30 धावा. इथून एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खरं तर चुकीचं ठरतं. 5 चेंडू 30 धाव्याची गरज. इथून मोठे फटके येतील का? इथून एखादा डॉट चेंडू बरंच काही सांगून जाईल. इथे हलक्या तरी चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र औपचारिकता पूर्ण केली झाली या मॅच मध्ये. 4 चेंडू 29 धावा. इथून 4 फेअर डिलिव्हरी टाकल्या तर मॅच पूर्णपणे आई गावदेवी जगदंबा 11 खानाव संघ जिंकेल. म्हणजेच धारणी टीम आपण सज्ज राहायचं, लगेचच इथून सामना खेळवला जाईल. 4 चेंडू 29 धाब्याची गरज. राऊंड द विकेट ऋतिक तवलेवर आता इथून हल्ला बोल करण्याचा प्रयत्न, परंतु वाईडिश लॉंगॉनला योगेश पाटील तिथे तैनात. गडी क्रमांक 8 इथून तंबूच्या अंतराला परततोय. पुढील होणारी मॅच बक्षीस पात्र केल्यासाठी खरं तर खेळवली जाईल. सुपर 12 ची ती मॅच असेल. जो संघ जिंकेल तो खरं तर सुपर 6 मध्ये बक्षीस पात्र फेरीसाठी खरं तर दाखल होईल. यामध्ये तील मात्र शंका नाहीये. 3 चेंडू 29 धाब्याची गरज आहे. इथून देखील एज लागले. झेलची संधी आणि तिथे झेल ड्रॉप केला तो पहा. सोपा झेल होता खरं तर. इथे झेल पकडण्याची संधी होती. ऋतिक तवले गोलंदाजी मार्क करेल. ऋतिकला देखील विकेट मिळाली असती. खरं तर प्रत्येक गोलंदाजाने 2-2-2 अशा विकेट्स मिळवल्या आहेत आणि इथून ऋतिकला देखील मिळाली असती तर ऋतिकला देखील 2 विकेट्स मिळाल्या असत्या. इथे पुन्हा एकदा बॅट चेंज आणि संजू तिथे करणार नाही चूक. 9वा विकेटचं पतन, फलंदाज बाद. खरं क्रिकेटचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं खरं तर महालक्ष्मी चिंचवड टीम कडून. आता येणारा एक चेंडू फक्त शिल्लक असेल आणि शेवटचा आणि अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑल आउटची संधी आहे, ते म्हणजे टीम खानाव संघासमोर. ऋतिक तवले गोलंदाजी मार्क करले. चांगली गोलंदाजी. ऋतिक तवले देखील 2 विकेट्स जरूर घेतलेले आहेत. प्रत्येक खरं तर गोलंदाजाने खरं तर 2-2 विकेट घेतलेले आहेत. त्यामुळे टोटल आता 9 विकेट्स आणि शेवटचा आणि अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा चेंडू शिल्लक या सत्रातील. इथे शेवटच्या चेंडूवर विकेट होईल का? यास ऑल आउट झालाय तो म्हणजे महालक्ष्मी चिंचवड टीम. हार्दिक अभिनंदन टीम आई जगदंबाई गावदेवी 11 खानाव पुढील फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल. हार्ड लक टीम महालक्ष्मी 11 चिंचवड. आपण देखील चांगला खेळ केला. आपलं देखील चांगलं क्रीडा कौशल्य खरं मैदानाच्या आतमध्ये दाखवलं, त्याबद्दल तुमचं देखील आम्ही सरसे स्वागत करतो. चला, खानाव टीम आणि धारणी टीम दोन्ही संघ एक मैदानाच्या आतमध्ये लगेच व्यासपीठाकडे पाठवायचे. टॉस का बॉक्स कक्षामध्ये तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक विष्णू गडकरी सर. चला, मॅन ऑफ द मॅच इथे देण्यात येईल ज्या खेळाडूने खरं तर बॅटिंग करत असताना